नमस्कार, पूजाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण बनवूया खमंग खुसखुशीत असे थालीपीठ। आपण थालीपीठाची भाजणी तयार करून घेणार आहोत। 2 वाटी ज्वारी घेतलेली आहे। मंद गॅसवर छान असं आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच मी 1 वाटी गहू टाकणार आहे। छान असं मंद गॅसवर आपण हे परतून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं तुम्ही परतून घ्यायचं आहे। हे बघा आपले छान असं परतून झालेलं आहे। बारीक गॅसवर 3 मिनिटं झालेले आहेत। आता मी ह्याला एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण ही हरभऱ्याची डाळ पाऊण वाटी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी। ही छान मंद गॅसवर मी 4 ते 5 मिनिटं कलर बदलेपर्यंत थोडासा परतून घेणार आहे। त्याच वाटीच्या साहाय्याने मी पाऊण वाटी हे हिरवून घेतलेलं आहे। ही छान मंद गॅसवर 2 ते 3 मिनिटं परतून घेणार आहेत। हे बघा आपले छान असं परतून झालेलं आहे सगळी भाजणी। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धे वाटी धने घेतलेले आहे आणि 1.5 चमचे जिरे घेतलेले आहे। हेही आपण 1 ते 2 मिनिटं छान असे भाजून घेऊया। आता आपली ही भाजणी रेडी आहे। आपण ही मिक्स करून दळून घेऊन येऊया। आता वाटण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। याची आपण वाटून घेऊया। 1 वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हा कांदा चिरलेला टाकणार आहोत। मी हा कांदा थोडासा मोठा चिरलेला आहे, तुम्ही बारीकही चिरू शकता। आपण वाटण काढलेले ते वाटण घेणार आहे। थोडीशी हळद घेणार आहे, त्याच्यामध्ये थोडीशी जिरे घेणार आहे। तुम्ही मेथी बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्ही दुसरी कोणतीही पालेभाजी घेऊ शकता। थोडीशी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली होती, तीही थोडीशी घालणार आहे। ती काय ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही घालू शकता। आता मी थोडंसं तेल घेणार आहे, 1 चमचा, आणि आता ह्या पिठाला छान असं मळून घेणार आहे। थालीपीठाचं पीठ हे बघा आपलं छान असं मळून झालेलं आहे। 1 ते 2 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर आता आपण थालीपीठ थापण्यासाठी घेणार आहोत। हे मी सुती कापड घेतलेलं आहे, त्याला थोडंसं पाणी लावून घेऊया आणि आता एक गोळा घेऊन आपण छान असा हाताने आपण थापून घेऊया। आता ह्याच्यामध्ये मी छोटे छोटे होल करून घेणार आहे। ह्याने आपलं थालीपीठ छान असं भाजलं जातं आतमधूनही। आपला तवा चांगला गरम झालेला आहे, मीडियम फ्लेमवरच मी गरम करून घेतलेला होता। त्याच्यामध्ये आपण हे थालीपीठ आता टाकून घेतलेलं आहे। ह्याला आपण कडेने आणि ते मध्ये जे होल केले होते त्याच्यामध्ये थोडे थोडे आपण तेल टाकून घेऊयात आणि मंद गॅसवर 1 ते 2 मिनिटं छान असं आपण एका साईडने भाजून घेऊया आणि दुसऱ्या साईडने असेच 1 ते 2 मिनिटं भाजून तेल लावून घेऊयात। हे बघा छान असं भाजलेलं आहे। बारीक गॅसवर भाजल्याने आपले थालीपीठ अगदी छान खुसखुशीत होते आणि आतमधूनही चांगले शिजून निघते। त्यामुळे जास्त फुल गॅसवर भाजण्याची गरज नाही आहे। मीडियम गॅसवर तुम्ही 1 ते 2 मिनिटं दोन्ही साईडने भाजले तर हे अगदी खुसखुशीत आणि खमंग होते। चला तर रेडी आहेत आपली थालीपीठं। आपण दह्यासोबत, चटणीसोबत, ठेच्यासोबतही खाऊ शकता। तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा।